सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला शहरातील 13 वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या तौहीद समीर नावाच्या नराधमास तात्काळ अटक करा अशी मागणी करीत भोई समाज सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की गणेश विसर्जनासाठी भोई समाजातील घरातील लोक बाहेर गेलेले असताना 13 वर्षाची एकटी मुलगी घरी होती। यावेळी तौहीद समीर या नराधमाने घरात प्रवेश करून बालिकेला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर पाशवी बलात्कार केलाय। घरातील लोक घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला, तोपर्यंत आरोपी शहरातून फरार झाला होता। या प्रकरणी भोई समाजाच्या भावना तीव्र असून नराधमाला तात्काळ शोधून अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत भोई समाज सेनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 12 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात आली आहे। तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले। आंदोलनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भोई समाज बांधव सहभागी झाले होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। तौहीद समीर नावाच्या एका नराधमाने बलात्कार केलेला आहे। 7 सप्टेंबर रोजी जेव्हा गणेश विसर्जन होतं तेव्हा घरातले सगळे मंडळी गणेश विसर्जनासाठी गेलेली असताना ही 13 वर्षांची मुलगी घरी एकटी होती आणि तौहीद समीर ही संधी बघून घरात घुसला। त्याच्यावर आधीही असे गुन्हे नोंद झालेले आहेत, त्याच्यावर बरेचसे आरोप पण आहेत आणि आधी तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे अशी माहिती आहे। परंतु तरीही तो मोकाटपणे फिरतो आणि पुन्हा असे गुन्हे करत असेल तर त्याला लवकरात लवकर मोठ्यात मोठी शिक्षा करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे। पोक्सो सारखा कायदा लावून त्याच्यावर अशा अत्याचाराविरोधात भोई समाज एकवटलेला आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोर्चे आणि निवेदन दिले गेलेले आहेत। आज अकोला शहरात मोठा मोर्चा देखील आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की धुळे जिल्ह्यातून आम्ही निवेदन देत असून आमची मागणी आहे की त्याला कठोरातली